म्हणून मी जे काय बोललो रंगशारदामध्ये, लढायचं कसं, तर लढायचं या जिद्दीने लढायचं की लढाई आहे, ही निवडणूक ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये ह्याच ईर्षेने उतरायचं. एक तर तू राहशील ना तर मी राहीन. मी परत बोलतोय. आणि तू आणि मी म्हणजे मी उद्धव ठाकरे एकटा नाही, मी म्हणजे तुम्ही महाराष्ट्र प्रेमी, शिवप्रेमी, शिवसेना प्रेमी, बाळासाहेब प्रेमी. आणि तू म्हणजे महाराष्ट्राला लुटायला आलेला दरोडेखोर, तू म्हणजे त्या दरोडेखोरीच्या पाय चाटणारा गद्दार, मांडूळ. बा आता लोक म्हणतील हे याने एकदा ढेकून म्हणतात ना मांडूळ. अरे मी जीवप्रेमी आहेच, मी जंगल वाचवायचं काम केलं होतं. तुम्हीच जे आरे होतं, अरे मी वाचवत होतो, तुम्ही आलात आणि ते आरे कापून टाकलं. मग करू काय? त्याच्यामध्ये काय काय प्राणी राहतात हे तुम्हाला सांगितलंय, नाव दिल्याशिवाय तुम्हाला कळणार कसं ते? मांडूळ, मांडूळ म्हणजे काय? मिळेल आरे मध्ये जा बघ. ढेकूण नाही मिळणार कदाचित, कारण ढेकूण रक्त शोषतो. रक्त शोषणारी अवलादी आमची नाहीये, अजिबात नाही. मांडूळ सुद्धा आमच्याकडे नाही. आम्ही जे करतो ते खुलेआम करतो. चालून जायचं तर छातीवरती, समोरासमोर पाठून वार करणारे नाहीत आम्ही. आणि हे सगळं जे काही करायचंय त्या विधानसभा निवडणुकीत करायचंय. ही जी लोकसभा झाली, लांबली लांबली लांबली, किती 5 टप्पे. काय तुम्ही काय क्रिकेट खेळताय टप्पी टप्पी बॉल टाकून? सरपट्टी टाकताय? 5 टप्प्यात महाराष्ट्राची निवडणूक. पण आता मला कळतंय, कानावर येते की कदाचित नोव्हेंबरमध्ये निवडणूक घ्यायचं घाटते. का? तर लाडकी बहीण या योजनेचे किमान ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे 4 हप्ते जर का महिलांच्या हातात गेले तर त्यांचा विश्वास बसेल की हे देतात बुवा, हे देणारी लोक नाहीये. ही अशीच एक योजना सुशील कुमार शिंदेनी केली होती. एक कधीची 2004 किंवा तेव्हाची निवडणूक असेल, मला आठवत नाही. संभाजीनगरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचं शिबिर होतं आणि शिवसेना प्रमुख बोलून गेले की माझी म्हणजे शिवसेनेची सत्ता आली तर मी शेतकऱ्यांचं कृषी पंपाचं वीज बिल माफ करून टाकेन. सुशील कुमार शिंदे बसले होते, आता आपल्या सोबत आहेत. पण त्यांनी काय केलं? मुख्यमंत्री होते, ताबडतोब योजना अंमलात आणली. शेतकऱ्यांना 0 रकमेची बिलं पाठवायला लागले. शेतकरी खुश झाला, हे देत आहेत तर ते कशाला पाहिजे, हेच देत आहेत. परत निवडून दिलं काँग्रेसला. काँग्रेस सत्तेवर आली, सुशील कुमार शिंदेची विकेट पडली, विलासराव देशमुख आले. आणि विलासराव देशमुख सत्तेवरती येताच क्षणी पुढच्या महिन्यापासून दामदुपटीने बिलं पाठवायला लागले शेतकऱ्यांना. आणि मग जाहिराती आला, बिल भरा नाहीतर तुरुंगात. हे तशी यांची योजना आहे. हे फसवी करायला. आणि तुम्ही किती पैसे दिले तरी मी माझ्या महाराष्ट्राच्या किमतीला महाराष्ट्र विकून मला तुमची भीक नको, हे महिलांनी ठरवायला पाहिजे. आता आहे ना, जिजाऊचा महाराष्ट्र आहे, झाशीची राणी मेरी झाशी नाही दूंगी. तसे हे अब्दाली येत आहेत, आपला महाराष्ट्र लुबाडायला येत आहेत. 1500 रुपये लाच देऊन आपला महाराष्ट्र, शिवरायाचा महाराष्ट्र ते विकत घेऊ पाहत आहेत. तुमची मुलं बाळ ते बेकार ठेवू इच्छित आहेत. सगळे उद्योगधंदे गुजरातला नेऊ पाहत आहेत, नेता आहेत. तरी सुद्धा आपण 1500 रुपयावरती महाराष्ट्र विकणार आहोत? हा निर्धार आपण केला पाहिजे. ठीक आहे, योजना आहे, लाभ जरूर घ्या, कारण हे तुमचेच पैसे आहेत. हे काहींच्या खिशातले नाही आहेत, हे पैसे तुमचेच आहेत. आता तर आणखीन करतायत. जसं मोदींनी केलं होतं, ते रथ पाठवले होते गावागावात. आठवतं ना तुम्हाला? मोदी रथ, मोदी सरकार, मोदी सरकार. आणि अक्षरशः गावकऱ्यांनी त्यांना पलटा भोई थोडी करून ठेवली होती. ते बोले मोदी सरकार आहे की भारत सरकार? कोणाच्या योजना आहेत? मोदींनी काय घरच्या खिशातनं योजना दिल्यात? नाही 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 नाही, तसं नाही, तसं नाही, तसं नाही. हे मोदी सरकार काढ आणि भारत सरकार लिहि, नाही तर चालतो या गावातून. मग तसंच आता हे करतायत. 50,000 योजना दूत, 50,000, प्रत्येकाला 10,000 रुपये महिना. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा ही चांडाळ चौकडी खोटी नावं, जशी दुबार नोंदणी केली ना तशी खोटी नावं टाकून त्याच्यातले पैसे परत काढणार. हा मोठा दूत घोटाळा आहे. आणि तुमच्या योजना ज्या तुम्ही केलेल्या नाहीत, अरे कागदावरती काही लिहू शकता पण अंमलबजावणी कुठे? मग ह्यांचीच माणसं, यांचेच चेले चपाटे, यांचेच कार्यकर्ते, त्यांचे सगळे कुटुंबीय हे या दूतांच्या नावांवर घुसवणार आणि त्यांच्या माध्यमातून पैसे काढणार. हे दूत महाराष्ट्रामध्ये फिरता कामा नयेत, हे नाही फिरता कामा. त्याच्यासाठी जाहिराती करतायत, करोडो रुपये उधळतायत. आणि तरी सुद्धा आम्ही ह्यांची टाळ किटून काय भजनं गायची?